नमस्कार. आपल्या सर्वांच्या भेटीला शुभ श्रावणी ही मालिका आजपासून येत आहे. खूपच सुंदर आणि इंटरेस्टिंग अशी मालिका आहे. एका मुलीची आणि त्याचबरोबर तिच्या वडिलांची ही कहाणी, त्यांचं नातं, ह्या सगळ्या गोष्टीची अशी अल्लड ही कथा आहे श्रावणीची. तर सुरुवात करूयात. आता श्रावणी पहाटेच उठलेली असते. पहाटे उठल्यानंतर अलाराम वाजतो आणि तेव्हा ती विचार करते, माझा हा अलाराम कोणी ऐकलेला तर नसेल ना. नको नको. शुभूला पटकन मेसेज करते, मी रेडी झालेली आहे, आता ताबडतोब तू पटकन खाली ये आणि सावकाश ये, म्हणजे सावकाश म्हणजे हळू ये, कोणालाही कळणार नाही ह्या हेतूने. आता इकडे शुभू उठलेला असतो पहाटेच. गुपचूप दारामध्ये असलेल्या चपला उचलतो आणि दारामध्ये असलेल्या चपला उचलून थोड्याशा बाजूला घेऊन जातो आणि बाजूला घेऊन गेल्यानंतर तिथे त्या चपला तो ठेवतो. आणि तेव्हा तिथे बाजूला जाऊन चपला घातल्यानंतर त्याला आता इकडे श्रावणीला घेऊन जायचं असतं. खरं तर असा सीन दाखवलेला आहे की जसं काय इथे शुभू जो आहे तो इकडे श्रावणीला पळूनच घेऊन जातोय आणि तिच्याबरोबर लग्न करतोय, असाच सीन इथे सुरुवातीला क्रिएट केला आहे. पण तसं अजिबात नाही आहे बरं का प्रेक्षकांनो, सांगते तुम्हाला, ऐका. आता इकडे श्रावणीने जवळपास तिची बॅग पूर्ण पॅक केलेली असते. आता त्या बॅगमध्ये तिने जवळपास इथे सगळं पूजेचं साहित्य टाकलेलं असतं. आता समोर वडिलांचा म्हणजेच विश्वंभर राजेश शिर्के यांचा फोटो असतो आणि ती त्या फोटोसमोर येऊन उभी राहते आणि विश्वंभरांच्या फोटोसमोर उभी येऊन राहिल्यानंतर ती म्हणत असते, बाबा मला माफ करा. खरं तर तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आज मी जे काही हे करते ना ते फक्त आणि फक्त तुम्हाला माझ्याविषयी कुठेतरी प्राऊड फील वाटावं म्हणून मी हे पाऊल उचललं आहे, असं इकडे ती बोलत असते. तर आता तिथून बाहेर जात असताना इकडे विश्वंभर त्यांच्या खोलीमध्ये असतात. आता खरं तर हे शिक्षण मंत्री आणि शिक्षण मंत्र्यांचं पद, त्याचबरोबर त्यांचं स्टेटस, ह्या सगळ्या गोष्टी मी काही सांगायची नव्याने गरज नाही. आता त्यांना एक भयंकर स्वप्न पडतं, म्हणजे त्यांच्या भूतकाळामध्ये असं काहीतरी घडून गेलेलं आहे आणि त्या घडून गेलेल्या गोष्टीमुळेच त्यांना आता इकडे हा त्रास होत असतो. ते म्हणत असतात, हा भूतकाळ मला आणि माझा पाठलाग का सोडत नाही तेच मला काही कळत नाही. हा भूतकाळ नेमका माझा पाठलाग कधी सोडणार आहे ह्याच गोष्टी मला इथे कळत नाहीत, असं इकडे ते बोलत असतात. आता श्रावणी जी आहे ती बाहेर पॅसेजमध्ये येते आणि तिथे आल्यानंतर पुन्हा एकदा ती शंभूला मेसेज करत असते, हे बघ शंभू, तू कुठे आहेस, मी बाहेर आलेली आहे, तुला ताबडतोब इथे यावं लागेल, असं इकडे ती बोलते. असं इकडे ती बोलल्यानंतर तू कुठे आहेस, कुठे गायब झालायस, तेव्हा तो म्हणत असतो, असं काय करताय मॅडम, मी अगदी गेट बाहेरच उभा आहे, तुमची वाट बघत आहे, असं इकडे तो बोलतो. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे आता बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच ती त्या गेटच्या आतल्या बाजूनेच इथे तिच्या हातामध्ये असलेली बॅग जी आहे ती बाहेर फेकून देते. आता बॅग बाहेर फेकून दिल्यानंतर ती बॅग पडते इथे शंभूच्या डोक्यामध्ये. आता शुभूच्या डोक्यामध्ये बॅग पडल्यानंतर शुभू ते आई ग करूनच डोकं धरत असतो. आई ग करून डोकं धरत असताना आता इकडे लगेचच श्रावणी तिथून उडी रस्त्यावर मारते आणि म्हणत असते, काय रे शुभू, काय झालेलं आहे, तुला तुझ्या आईची फार आठवण येते का? ए शुभू, काय झाले, तुला तुझ्या आईची फार आठवण येते का? तेव्हा लगेच आता तो म्हणत असतो, काय हो मॅडम, एकतर तुम्ही अशी ही जी काही बॅग आहे ती माझ्या डोक्यामध्ये मारली आणि त्यानंतर मला असं म्हणताय की आठवण येते. नाही, ओ सॉरी. तेवढ्यातच वरून विश्वंभर राजशिर्के दिसतात आणि आता इकडे श्रावणी म्हणत असते, बापरे, म्हणजे आत्ता बाबांनी मला पाहिले की काय, बाबा ह्या वेळेला इथे बाहेर काय करताय तेच मला काही कळत नाही, असं सुद्धा ती इथे बोलू लागते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर इकडे तो म्हणत असतो, आता जर मालकांनी मला पाहिलं ना तर खूपच मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, नको, असं काहीही होता कामा नये. तेवढ्यात श्रावणी म्हणत असते, मी काय म्हणते एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या, मी आत्ता इथून बाहेर पडते ना, आणि मी आत्ता इथून बाहेर पडत असताना सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट मी सांगू का, आत्ता बाबा बाहेर आलेले आहेत आणि आत्ता बाबा बाहेर आल्याच्या नंतर इथे त्यांनी मला आशीर्वादच दिलेला आहे, हो की नाही? तेव्हा जो काही शुभ आहे तो म्हणत असतो, काय मॅडम, काहीही? हो, अजिबात तसं मी म्हणते ना ते अगदी बरोबर आहे, तुला कळत नाही का ह्या सगळ्या गोष्टी, असं सुद्धा आता इकडे ती त्याला बोलत असते. शुभू, चल शांत बस बरं,
तुझं हे मला अजिबात चालणार नाहीये. चल पटकन गाडी काढ, नाहीतर इथे आपल्याला जर कोणी पाहिलं, जर कोणी बोलताना असं बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल ना. ताबडतोब आपल्याला निघायचं आहे, समजलं तुला? असं म्हणून लगेच आता शुभ ती गाडी काढतो आणि त्याच्या पाठीमागे इकडे आता श्रावणी बसलेली असते. तर इकडे आता आपण पाहतो की श्रावणी ही कोल्हापुरामधून असते आणि श्रावणी कोल्हापुरामधून असताना आता इकडे कोल्हापुरामध्ये जे जे काही देवस्थानं आहेत, ज्या ज्या काही गोष्टी आहेत, त्या जे जे देवस्थानं आणि ते सगळं जे आहे ते सगळं इथे आता ती त्या देवस्थानाला जात असते. त्या देवस्थानाला गेल्यानंतर इकडे आता एक लाल कपडा ती टाकते. एक लाल कपडा टाकल्यानंतर आपण पाहतो की त्यावरती सगळं काही जे सामान आहे ते सगळं सामान ती त्यावरती ठेवत असते आणि ते सगळं सामान त्यावरती ठेवल्यानंतर आता लगेचच इकडे ती म्हणत असते, ए काय करतोयस काय तू तिकडे उभा राहून? तेव्हा इकडे आता तो म्हणत असतो, अहो मॅडम मला फारच भीती वाटते बघा. इकडे ती म्हणत असते, खरं पाहायला गेलं तर आता आई अंबाबाई तुझा आशीर्वाद असू दे. त्याचबरोबर इकडे सगळ्या देवांना देवदेवतांना तिकडे फेऱ्या मारत असते. आता 2 हार तिने काढून घेतलेले असतात. एक हार तिच्या हातामध्ये घेते तर दुसरा हात इकडे शुभच्या हातामध्ये देत असते. शुभू हे घे, तुझ्या हातामध्ये एक हार घे. तेव्हा शुभूने हातामध्ये हार घेतलेला असतो. शुभूला तर कळतच नसतं की मॅडमचं नेमकं काय चाललेलं आहे. तेव्हा इथे श्रावणी म्हणत असते, शुभू काय चाललेलं आहे तुझं हे सगळं काही? म्हणजे तुझे हात असे थरथर का कापतेत? जसं काय मी तुझ्या हातामध्ये सापच दिलेला आहे? अरे साधा तो हार आहे, मग हार हातामध्ये असताना तुला एवढे काय झालेलं आहे? काय एवढं तू एवढं डोक्याला आणि मनाला लावून घेतोस? तेव्हा लगेच आता तो म्हणत असतो, अहो मॅडम पण मला खूपच भीती वाटते. जर हे सगळं कोणाला समजलं तर काय होणार आहे? काही नाही होणार आहे. एकतर तू आलेला आहेस, मी माझ्या मैत्रिणीला बोलवलं होतं, तुझ्या बहिणीला. आणि अहो मॅडम पण तिला एवढ्या रातच्याला कसं पाठवायचं? मग त्यामुळे तू आलेला आहेस ना. मग आता मी जे जे काही सांगते ना ते ते तुला गुपचूप करायचं आहे, समजलं तुला? असं म्हणून आता इकडे श्रावणीने सुद्धा एक हार जो आहे तो तिच्या हातामध्ये पकडलेला असतो आणि एक हार तिच्या हातामध्ये पकडल्यानंतर ती आता शुभूच्या जवळजवळ जात असते आणि जवळजवळ गेल्यानंतर आता शुभूला तर असं वाटतं की जसं काय त्या मॅडम त्याच्या गळ्यामध्ये हारच टाकणार आहेत आणि त्याच्यासोबत लग्न करणार आहेत. तेवढ्यात श्रावणी त्याच्या हातामध्ये असलेला जो हार आहे तो काढून हातामध्ये घेते आणि हातामध्ये हार घेतल्यानंतर लगेचच तिथे असलेल्या देवाला तो हार वाहते आणि त्यानंतर मोबाईलमध्ये एका गुरुजींचे मंत्र इकडे लावत असते. गुरुजी सांगत असतात की कशा पद्धतीने पूजा करायची, काय करायचं. ज्या ज्या पद्धतीने गुरुजी इकडे सांगतात त्या त्या पद्धतीने श्रावणी सर्व पूजा विधी हे व्यवस्थित पार पडत असते. तर आता इकडे तो म्हणत असतो, मॅडम म्हणजे हे सगळं तुम्ही यासाठी करताय? तेव्हा ती म्हणत असते, हं मग तुला काय वाटलं? कारण यावर्षी मला नापास व्हायचं नाहीये. यावर्षी माझ्या बाबांच्या डोळ्यामध्ये माझ्याविषयी प्राऊड फील झालेलं पाहायचं आहे. काही जरी झालं ना तरी सुद्धा माझे बाबा माझ्याविषयी प्राऊड फील झाले पाहिजे, त्यांना माझा अभिमान वाटला पाहिजे. तर आता इकडे ती देवी देवतांना म्हणत असते, ही परीक्षा जी आहे ना ती फक्त माझी नाहीये, तर ही परीक्षा आहे तुम्हा सर्वांची. ज्या ज्या देवांना मी इथे पाया पडले, साकडं घातले, त्या त्या सगळ्या देवांची ही परीक्षा आहे. तुम्ही तुमच्या आशीर्वादाची ही परीक्षा आहे. जर तुम्ही मला नीट आशीर्वाद दिला नाही आणि जर मी नापास झाले तर मग गाठ माझ्याशी आहे. तुम्ही देवदेवतांची ही परीक्षा आहे. ज्या ज्या देवाला मी साकडं घातले त्या त्या देवांची ही परीक्षा आहे. असं इकडे आता ती बोलत असते. तेव्हा शुभ बोलत असतो, अहो मॅडम मला एक गोष्ट सांगा, असं देवदेवतांना साकडं घालून त्याचबरोबर त्यांची पूजा अर्चा हे सगळं करून तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले मार्क्स पडणार आहेत का? तुम्हाला असं वाटतंय का? तेव्हा ती म्हणत असते, हे बघ तू मला ह्या गोष्टी शिकू नकोस, मला माहिती आहे आणि त्याचसाठी मी आतापर्यंत इथे आले ना. मग मला सांग, आता मला अभ्यास करायला नाही जमत तर मी कसा करणार अभ्यास? मला येतच नाही काही किंवा मला त्यामध्ये रसच नाही तर मी कसा अभ्यास करणार? सांग बरं शुभू. अहो मॅडम पण तरीसुद्धा. तेव्हा ती म्हणत असते, तुला सांगू का, आत्तापर्यंत मी आईच्या आणि बाबांच्या जागी एकच माणूस पाहिला आहे, तो म्हणजे की माझे बाबा. आईची नेहमीच फोटो फ्रेम रिकामी राहिली आहे. आईचं प्रेम तर मला मिळालं नाही. त्याचबरोबर आई लहानपणी सोडून गेले. बाबा आहेत पण बाबासुद्धा कधी माझा लाड आणि कधी माझ्यावर प्रेम केलं नाही, कधी किंवा त्यांनी मला मायेने जवळसुद्धा घेतलं नाही. तुला माहिती आहे ना. मग आता ही परीक्षा देऊन आणि त्याचबरोबर ह्या परीक्षेमध्ये चांगल्या मार्काने पास होऊन मला माझ्या बाबांच्या नजरेमध्ये प्राऊड फील करून घ्यायचं आहे. बस एवढंच मला करायचं आहे, बाकी काही नाही. तेव्हा शुभ म्हणत असतो, हो मॅडम ते सगळं काही खरं आहे, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का,
तुमची ही सगळी पूजा अर्चा हे सगळं फेल जाणार आहे बघा. म्हणजे मला एक गोष्ट कळत नाही, असं देवदेवतांना प्रसन्न करून आणि ह्या सगळ्या गोष्टी करून थोडी ना माणूस इथे पास होत असतो आणि थोडी ना ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. तुम्हाला असं का वाटतंय? तेव्हा आता इकडे श्रावणी त्याच्यावर भडकते आणि म्हणत असते, तू आता मला उगाचच नाही ते लेक्चर देऊ नकोस बरं का. तेव्हा तो म्हणत असतो, नाही नाही मॅडम, मी तुम्हाला नाही ते लेक्चर उगाचच का आणि कशामुळे देईल. तेव्हा ती म्हणत असते, चला आता उशीर होतोय, जर आपल्याला इथे कोणी पाहिलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, आपल्याला ताबडतोब घरी जावं लागेल. तेव्हा तो म्हणत असतो, हो हो चालेल ना. तेव्हा श्रावणी त्याला म्हणत असते, हे बघ, इथे जे काही सामान आहे ना ते पटकन बॅगेमध्ये भर आणि ताबडतोब घेऊन ये. आता तो म्हणत असतो, बरं बरं मॅडम ठीक आहे चला. असं म्हणून आता श्रावणी पुढे जाते, तर जो काही शुभ आहे तो तिच्या पाठीमागे जात असतो. आता इकडे जवळपास पहाटे पहाटे सगळे इथे राजश्रीखेंच्या घरी सगळेजण उठलेले असतात. आता इथे उठल्यानंतर ज्या काही नंदा आहेत, आता ह्या आहेत अलकनंदा, म्हणजेच शिवानीची आत्या. आता ह्या त्यांच्या सख्या आत्या आहेत की मानलेल्या आत्या आहेत हे तर आपल्याला माहिती नाहीये, पण इकडे मात्र त्या सर्व काही पुढे पुढे करतात. आता ह्या विश्वंभर राजशिर्क्याच्या खूप मोठ्या दुश्मन आहेत, कारण त्यांना फक्त आणि फक्त विश्वंभर राजशिर्केच्या नजरेस चांगलं राहायचं आहे. पण त्यांच्याकडे असलेली सत्ता, पैसा, प्रॉपर्टी हे सगळं काही त्यांना बळकवायचं आहे आणि म्हणून त्या फक्त आणि फक्त एवढी वर्ष झाली त्यांच्या पुढे पुढेच करत आहेत. आता आरती विश्वंभरला देतात आणि तिथून बाजूला निघून जातात. आता तिथून बाजूला निघून गेल्यानंतर इकडे विश्वंभर म्हणत असतात, खरं सांगू का रे पृथ्वी, हे बघ, आतापर्यंत नंदाने स्वतःचं सगळं काही स्वतःचं इकडे बाजूला ठेवलं. ह्या घरासाठी, ह्या सगळ्या गोष्टीसाठी तिने खूप काही केलेलं आहे. तिने स्वतःचं आयुष्य बाजूला ठेवले, या परिवारासाठी आणि ह्या घरासाठी खूप काही केले. इकडे आता नंदा बाहेर विश्वंभरच्या फोटोसमोर उभी असते आणि त्या विश्वंभरच्या फोटोसमोर ती उभी असताना त्यावरती लाल रंग फेकते आणि म्हणत असते, अरे विश्वंभर, ह्या घरामध्ये राहणं म्हणजे फक्त आणि फक्त तुला बर्बाद करणं. जोपर्यंत इथे तुझी जी काही सत्ता, त्याचबरोबर तुझं पद आणि त्याचबरोबर तुझी प्रॉपर्टी काढून घेत नाही, तोपर्यंत ही अलकनंदा शांत बसणार नाही, असं तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तिने स्पष्टपणे सांगितल्यानंतर आपण पाहतो की अलकनंदाच्या डोळ्यामध्ये त्या विश्वंभरसाठी किती राग, द्वेष, ह्या सगळ्या गोष्टी अक्षरशः उचंबळून आलेल्या असतात. म्हणजे पाहणा प्रेक्षकांनो, जर ही सख्खी बहीण असेल तर असं कसं करू शकते, ह्याच गोष्टी काही केल्या समजत नाहीत. आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो, विश्वंभर म्हणत असतात, काय मग, काय चाललंय, काय बेबी कुठे आहे? कसं आहे ना, आमच्या बेबीचा चेहरा पाहिल्याशिवाय आमच्या मनाला सुख, समाधान आणि शांती मिळत नाही. त्यांचा जर चेहरा पाहिला ना तर आमचा दिवस पूर्ण चांगला जातो, असं इकडे विश्वंभर म्हणतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला श्रावणी म्हणत असते, शुभू, आपल्याला लवकर पोहोचायला पाहिजे बरं का. आपण जर वेळेत नाही पोहोचलं तर काय प्रॉब्लेम होईल कळतंय का तुला? तेव्हा तो म्हणत असतो, तुम्ही काळजी करू नका मॅडम, मी अगदी तुम्हाला वेळेवरच पोच करीन. तर आपण इकडे पाहतो की बेबी बेबी असं म्हणता क्षणी आता एक कुत्रा खाली आलेला असतो आणि इथे विश्वंभर जी काही आपली श्रावणी आहे तिला बेबी न म्हणता ह्या कुत्र्याला बेबी म्हणत आहेत. आणि तेव्हा ते तिचे लाड आणि प्यार सगळं काही करत आहेत. तेव्हा बाजूला उभी असलेली एक, म्हणजेच बहुतेक ही ना इथे श्रावणीची काकू असावी हीच, तर ती मनातच म्हणत असते, ज्या मुलीवर भरभरून माया प्रेम करायचं त्या मुलीवरचं माया प्रेम सगळं ह्या बेबीला जाते आणि आपल्या लेकीला पदरी काहीही पडत नाही, असं इकडे ती बोलत असते. पण आता कसं आहे ना, इकडे नंदा म्हणत असते, कसं आहे ना, तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगते, विश्वंभर हा माणूस असा आहे की जर आपण त्याच्यासाठी चांगलं असो तर तो प्रत्येकाला भरभरून जीव लावतो, सगळ्यांसाठी तो सगळं काही चांगलं करतो. मग आपल्याला सुद्धा त्या सगळ्या गोष्टीचा विचार इथे केला पाहिजे की नाही, असं सुद्धा आता इकडे नंदा बोलत असते. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता श्रावणी आणि शुभू आलेले असतात. श्रावणी म्हणत असते, आपल्याला उशीर तर नाही ना झाला, सगळेजण उठलेले वगैरे तर नाही ना. तर इकडे नंदा आता श्रावणीला बोलवण्यासाठी तिच्या खोलीमध्ये निघालेली असते.
तेव्हा लगेच आता श्रावणी म्हणत असते, तू आता पटकन निघून जा, मी जाते. तेव्हा शुभू म्हणत असतो, मॅडम पण एक गोष्ट तुम्हाला सांगू का, हे बघा तुम्ही आता इथून जाऊ नका, तुम्ही एक काम करा, मागच्या गेटने आतमध्ये जा. तेव्हा श्रावणी म्हणत असते, पण एक मिनिट, माझ्या बाबांच्या फोटोवर हा लाल रंग कोणी टाकलाय, कोणाची एवढी हिंमत झालेली आहे. चल शुभू, आत्ताच्या आत्ता तिथे डबल स्टँडवर गाडी लाव. शुभू डबल स्टँडवर गाडी लावतो आणि श्रावणी त्या गाडीवरती चढते आणि विश्वंभरच्या फोटोला लागलेला जो काही रंग आहे तो ती स्वतःच्या ओढणीने पुसून टाकत असते. आता विश्वंभरच्या जे काही फोटोला लागलेला रंग आहे तो स्वतःच्या ओढणीने पुसल्यानंतर इकडे ती म्हणत असते, मी हे जे कोणी केलेलं आहे ना त्याला मी इथे सोडणार नाही. माझ्या बाबांच्या चेहऱ्यावर आणि त्याचबरोबर त्यांच्यावर पडलेला रंग मी कायमचा पुसून काढेल आणि ज्याने कोणी हे केले त्याला मी सोडणार नाही. तेव्हा शुभू म्हणत असतो, अहो मॅडम तुम्ही गाडीवर उभा राहिलेला आहात, काय करताय हे तुम्ही, सरका लवकर, व्हा बाजूला, उतरा खाली आणि जावा पटकन घरामध्ये, जर कोणी पाहिलं तर खूपच मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर आता इकडे नंदा श्रावणीच्या खोलीमध्ये येऊन पोहोचलेली असते. जेव्हा नंदा श्रावणीच्या खोलीमध्ये येऊन पोहोचते तेव्हा आपण पाहतो की श्रावणी तर तिथे नसते, कारण इकडे शुभूने तिला मागच्या गेटने पाठवलेलं असतं. आता ती श्रावणी करूनच आवाज देत असते. श्रावणी करून आवाज दिल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता लगेचच जी नंदा आहे ती तिथून जात असते. तेव्हा लगेच आता पाठीमागून पाहते तर कोण, तिथे असते आपली श्रावणी. तेव्हा ती म्हणत असते, अगं त्या तू इथे काय करतेस. तेव्हा ती म्हणत असते, अगं इथे काय करते म्हणजे, तू काय करत होतीस आणि तू आत्ता खोलीमध्ये नव्हतीस ना. अगं मी वॉशरूमला गेले होते. अगं पण मी किती आवाज दिले, मग मी एवढे आवाज देऊन सुद्धा तुला आवाज आला नाहीये का. तेव्हा ती म्हणत असते, अगं आत्या वॉशरूममध्ये असताना कसा आवाज येईल सांग बरं तू, मला खरंच तुझा नाही आवाज आला, खरं सांगतेस ना, आणि तुझ्या कपाळी हे कुंकू कसं आहे. तेव्हा श्रावणी म्हणत असते, अगं आज माझा पेपर आहे ना, मग माझा पेपर असल्या कारणाने मी आज सकाळी लवकर उठली, त्याचबरोबर सगळी देवदेवतांची पूजा केली आणि पूजा केल्यानंतर मी इथे अभ्यासाला बसली. तेव्हा लगेच आता आत्या म्हणत असते, काय सांगतेस, अभ्यासाला वगैरे बसली होती. तेव्हा श्रावणी म्हणत असते, अगं हो, मी तुला खरं सांगते, मी सगळ्या देवदेवतांची पूजा करून अभ्यासाला वगैरे बसली होती. तर आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की जी काही श्रावणी आहे तिच्या मनामध्ये विचार घेतो की शुभू घरी पोहोचला असेल का इथेच असेल. नाही, मी त्याला फोनच करून सांगते की घरी जा पटकन म्हणून. त्यामुळे ती ताबडतोब शुभूला कॉल करते आणि म्हणत असते, काय करतोयस तू आता इथे, तू घरी गेला नाही असेल की. तेव्हा तो म्हणतो, हो मॅडम जातोच आहे, जा आता, उगाचच थांबू नको, तुझं काम संपलेलं आहे कळलं. असं म्हणून आता लगेच शुभू फोन ठेवतो आणि बाय म्हणून निघून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी कोल्हापूरमध्ये सुंदर अशी सकाळ झालेली असते. इकडे शुभू आपला आलेला असतो. खरं तर ह्याचं नाव आहे बरं का शुभंकर, आणि त्याने कोल्हापूरमध्ये त्याच्या चाळीमध्ये राहणाऱ्यांचं सगळं सामान मार्केटमध्ये जाऊन आलेलं असतो. गुरुजी म्हणत असतात, खरंच तू ना शब्दाचा पक्का आहेस बरं का, कधीही दिलेला वादा आणि त्या गोष्टी मोडत नाहीयेस बरं का. तेव्हा तो म्हणत असतो, आपलं नाव काय आहे, शंभूचा वादा, आणि त्याचबरोबर सगळ्यांच्या वस्तू तो देत असतो. खरं शुभंकर तू अगदी बरोबर आहे, शब्दाला जागणार आहेस बरं का. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की शुभंकरची आई लोणचं बनवत असते आणि आणखी कोणाच्या ऑर्डर असतील तर त्यासुद्धा सांगा म्हणून बोलत असते. तेवढ्यात शुभंकरचे बाबा इथे रिक्षा घेऊन बाहेर आलेले असतात. ते म्हणत असतात, चला सकाळ झाली, कामावर जायची वेळ झाली. तेव्हा लगेच आता इकडे ते म्हणत असतात, अरे सकाळ झालेली आहे, काय चाललंय. तेवढ्यात शुभंकरची आई समोर येते आणि म्हणत असते, अच्छा तुम्हाला आत्ता उजडले आहे, कधी गेला होतात आणि कधी आलात हे तरी कळतंय का तुम्हाला. हो आत्ताच तुम्ही तासाभरापूर्वी कामाला गेला होतात ना, मग तुम्हाला लगेच एवढी घराची आठवण आली का की लगेचच पाठ टेकवण्यासाठी घराकडे पाय वडला तुमचा. असं काय झालं ना, तसंही चौकामध्ये उभं राहून भाडे काही मिळत नव्हते आणि तसंही आज माझ्या कुंडलीमध्ये कुठे मला इथे भाडं लिहिलं होतं, नव्हतंच लिहिलं. अहो पण ही रिक्षा तुम्ही इथे हप्त्यावर घेतली, मग ते कोण फेडणार आहे. अगं आपला शुभंकर आहे ना, तो करेल सगळं. अहो तुमची ही कुंडली, अगं खरंच सांगतोय, शुभंकरच्या कुंडलीमध्ये खूप मोठा योग आहे, तो खूप मोठ्या विमानाने प्रवास करणार आहे आणि आपल्याला सुद्धा फिरवणार आहे. तेव्हा ती म्हणत असते, ह्या कुंडलीपायीच आपण ह्या भाड्याच्या घरामध्ये राहतोय, ते कधी स्वप्न पूर्ण होणार आहे. तेव्हा ते म्हणत असतात, अगं कारभार
बारबारडी, नको टेन्शन घेऊ, नको विचार करू, मी आहे ना. तर प्रेक्षकांनो, हा होता शुभ श्रावणीचा एक भाग, म्हणजे आजचा भाग. खूपच सुंदर अशी आणि इंटरेस्टिंग अशी ही सिरियल आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल याची खात्री आहे. तुम्हाला जर पारूचे सुद्धा अपडेट हवे असतील तर तसं कमेंट करून नक्की सांगा, तुम्हाला ते सुद्धा देईल. पण ही सिरियल पारूच्या जागी ह्या वेळेला आलेली आहे, त्यामुळे शुभ श्रावणी ही सिरियलचे रिव्ह्यू तुम्हाला देत आहे. खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. नक्की पाहत राहा. भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.